नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ. काल आपण ऐकलं की अर्जुनाने केलेल्या प्रतिज्ञेनुसार ब्राह्मणपुत्राच्या रक्षणाकरता त्याने प्रसूतिगृहाच्या सर्व बाजूनी अभिमंत्रित बाणांचा एक पिंजरा तयार केला आणि त्या बाळाचं रक्षण करण्याकरता तो सिद्ध झाला. यानंतर त्या ब्राह्मण स्त्रीनं एका पुत्राला जन्म दिला. तो पुत्र सारखा रडत होता आणि पाहता पाहताच तो आपल्या शरीरासह आकाशात दिसेनासा झाला. तेव्हा तो ब्राह्मण श्रीकृष्णांच्या देखतच अर्जुनाची निंदा करायला लागला आणि म्हणाला, माझा मूर्खपणा तर बघा, मी या नपुसकाच्या फुशारकीच्या शब्दांच्यावर विश्वास ठेवला. ज्याला प्रद्युम्न अनिरुद्ध एवढंच काय, पण बलराम आणि श्रीकृष्ण सुद्धा वाचू शकले नाहीत. त्यांचं रक्षण करण्यास दुसरा कोण समर्थ असू शकेल बरं? खोटारड्या अर्जुनाचा धिक्कार असो, आपल्याच तोंडानं बढाई मारणाऱ्या अर्जुनाच्या धनुष्याचा धिक्कार असो, जो मंदबुद्धी प्रारब्धानं आमच्यापासून हिरावून घेतलेल्या बालकाला मूर्खपणानं परत आणू पाहतो, त्याचा धिक्कार असो. जेव्हा तो ब्राह्मण असं शिव्या शब्दाला लागला तेव्हा अर्जुन ताबडतोब योगबळानं यमराजांचं निवासस्थान असलेल्या संयमनीपुरीला गेला. तिथं त्याला ब्राह्मण बालक मिळालं नाही. मग तो धनुष्य घेऊन इंद्र, अग्नी, सोम, वायू आणि वरुण लोकात गेला. त्यानंतर रसातळ आणि स्वर्गाच्याही वर असणाऱ्या लोकात तसंच इतर ठिकाणी जाऊन त्यांनी ब्राह्मणपुत्राचा शोध घेतला. परंतु त्याला ब्राह्मणपुत्र मिळाला नाही. त्याची प्रतिज्ञा पुरी होऊ शकली नाही. तेव्हा त्यांनी अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला. परंतु श्रीकृष्णाने त्याच्याकडं पाहताच अर्जुन केविलवाणा झाला. तेव्हा अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणाले, असं विनाकारण दोन मोठी लोक बोलताना आपण मध्ये बोलू नये आणि विचारल्याशिवाय कधी कुणाला सल्लाही देऊ नये. त्यामुळे तुझ्यावर बघ किती वाईट वेळ आलेली आहे. अर्जुना, तू आता स्वतःचाच असा तिरस्कार करू नकोस. ब्राह्मणाची सर्व मुलं मी तुला आत्ता दाखवतो. जे लोक आज आपली निंदा करत आहेत ना, तेच नंतर आपली निर्मळ कीर्ती प्रस्थापित करतील. यानंतर सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाची समजूत काढली आणि त्याला आपल्या दिव्य रथात बसून ते पश्चिमेकडे निघाले. त्याने 7 पर्वत असणारी 7 द्वीपे, 7 समुद्र, लोकालोक पर्वत ओलांडून घोर अंधकारात प्रवेश केला. परीक्षिता, त्या अंधकारामध्ये शैब्य, सुग्रीव, मेघपुष्प आणि बलाहक नावाचे 4ही घोडे रस्ता न दिसल्यामुळं इकडं तिकडं भटकू लागले. भगवान श्रीकृष्णाने घोड्यांची ही गोंधळलेली अवस्था पाहिली आणि आपल्या हजारो सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा सुदर्शन चक्राला पुढे पाठवलं. आपल्या तेजानं सुदर्शन चक्र भगवंतानेच निर्माण केलेल्या घनदाट अंधकाराला कापत मनासारख्या तीव्र वेगानं पुढं पुढं चालायला लागलं. श्रीरामांच्या धनुष्यापासून सुटलेल्या बाणानं राक्षसांच्या सेनेत प्रवेश करावा त्याप्रमाणे. अशा प्रकारे सुदर्शन चक्राने दाखवलेल्या मार्गावरनं सर्वश्रेष्ठ पारावार नसलेल्या व्यापक अशा प्रकाश सागरात पोचला. ते तेज पाहून अर्जुनाचे डोळे दिपून गेले आणि त्यांनी त्वरित आपले डोळे मिटूनच घेतले. यानंतर त्या रथानं दिव्य अशा महासागरात प्रवेश केला. झंझावातानं उसळणाऱ्या मोठमोठ्या लाटांनी तो शोभत होता. तिथं एक आश्चर्यकारक अत्यंत तेजस्वी भवन होतं. चमकणाऱ्या हजारो रत्नांच्या खांबांनी ते शोभत होतं. त्याच भवनामध्ये भगवान शेष विराजमान झालेले होते. त्यांचं शरीर अत्यंत भयानक तसंच अद्भुत होतं. त्याने 1000 फण्या होत्या आणि त्या तेजस्वी रत्नांनी चमकत होत्या. प्रत्येक फणेला भयानक 2-2 डोळे होते. त्यांचं शरीर कैलास पर्वताप्रमाणे शुभ्र होतं आणि गळे आणि जिभा निळ्या रंगाच्या होत्या. त्या शेषाच्या सुखमय शय्येवर सर्व व्यापक
महान प्रभावशाली परमपुरुषोत्तम भगवान विराजमान झाल्याचं अर्जुनानं पाहिलं. त्यांचं शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे श्यामल वर्णाचं होतं. अत्यंत सुंदर असा पितांबर त्यांनी धारण केला होता. सुंदर आकर्ण नेत्र असलेलं त्यांचं मुख अत्यंत प्रसन्न होतं. बहुमोल रत्नजडित मुकुट आणि रत्नजडित कुंडल यांच्या तेजानं हजारो कुरळे केस चमकत होते. त्यांना लांब असे सुंदर 8 हात होते. गळ्यात कौस्तुभमणी होता. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आणि गळ्यात वनमाला होती. तिथं नंद सुनंद इत्यादी त्यांचे पार्षद, सुदर्शन चक्र इत्यादी मूर्तिमंत आयुध, पुष्टी श्री कीर्ती आणि माया या 4 शक्ती, तसंच सर्व सिद्धी ब्रह्मदेव इत्यादी लोकपालांचे अधीश्वर अशा भगवंतांची सेवा करत असल्याचं अर्जुनाने पाहिलं. आपलेच स्वरूप असलेल्या भगवान अनंतांना त्यावेळी श्रीकृष्णाने नमस्कार केला आणि त्यांच्या दर्शनानं भयभीत झालेल्या अर्जुनानं सुद्धा त्यांना नमस्कार केला आणि दोन्ही हात जोडून दोघंही उभे राहिले. तेव्हा ब्रह्मदेव इत्यादी लोकपालांचे स्वामी असलेल्या त्या पुरुषोत्तमानं स्मितहास्य करीत गंभीर वाणीनं त्यांना म्हणलं, तुम्हा दोघांना पाहण्यासाठी मी ब्राह्मणाची मुलं माझ्याकडे आणली आहेत. धर्माचं रक्षण करण्यासाठी तुम्ही दोघांनी माझ्या कलांसह पृथ्वीवर अवतार घेतलेला आहे. पृथ्वीला भारभूत असलेल्या दैत्यांचा संहार करून लवकरच तुम्ही माझ्याकडं परत या. तुम्ही दोघे नर आणि नारायण ऋषी आहात. तुम्ही पूर्णकाम आणि सर्वश्रेष्ठ आहात. तरी सुद्धा जगाच्या कल्याणासाठी लोकांना शिक्षण देणाऱ्या धर्माचं आचरण करा. भगवान अनंतांनी जेव्हा त्या दोघांना अशी आज्ञा केली तेव्हा त्यांनी तिचा स्वीकार केला. त्यांनी त्यांना नमस्कार केला आणि अतिशय आनंदित होऊन ब्राह्मण बालकांना घेऊन ते जसे आले होते तसे द्वारकेला परतले. त्या मुलांची जी वये आणि जी रूपं होती तसंच त्यांना त्या ब्राह्मणाकडं सोपवलं. भगवान विष्णूचं ते परमधाम बघून अर्जुनाच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. जीवामध्ये जे काही बळ आहे ते श्रीकृष्णांच्याच कृपेचं फळ आहे हा त्याला अनुभव आला. भगवंतांनी अशा अनेक पराक्रमी लीला केल्या. सामान्य लोकांप्रमाणे संसारातील विषयांचा भोग घेतल्यासारखं दाखवलं आणि श्रेष्ठतम असे यज्ञही केले. जसा इंद्र प्रजेसाठी वेळेवर पाऊस पाडतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी आदर्श महापुरुषांसारखं आचरण करीत ब्राह्मणादी सर्व प्रजेचे सगळे मनोरथ पूर्ण केले. त्याने काही अधर्मी राजांना स्वतः मारून इतर कित्येकांना अर्जुन इत्यादींकडून मारविले. अशा प्रकारे धर्मराज इत्यादींकडून त्यांनी अनायसे धर्माची स्थापना केली. अशा प्रकारे भगवंतांनी आपला भक्त अर्जुन प्रतिज्ञा पालन करू शकत नाही हे पाहिल्यावर स्वतःहून त्याचं वचन पूर्ण केलं. ब्राह्मणाच्या पुत्राचं रक्षण केलं आणि ब्राह्मण तसेच इतर प्रजेवर कृपा केली. त्यानंतर 10व्या स्कंधाच्या अंतिम अध्यायात भगवंतांच्या लीला विहाराचं वर्णन केलेलं आहे. द्वारकेमध्ये श्रीकृष्णांच्या 16,108 राण्या होत्या. त्या सर्वांचे वेगवेगळे सुंदर महाल होते. जेवढ्या राण्या होत्या तेवढीच रूप धारण करून भगवंत त्यांच्याबरोबर लीला विहार करत असत. भगवंतांच्या राण्या त्यांच्यावर किती प्रेम करत होत्या, किती अनुराग करत होत्या त्याचं संक्षिप्त वर्णन या अध्यायामध्ये आलेलं आहे. भगवंतांच्या राण्या श्यामसुंदरांच्या चिंतनात इतक्या मग्न होऊन जात की त्या पुष्कळ वेळपर्यंत स्तब्ध राहत आणि पुन्हा त्यांचं चिंतन करत वेड्याप्रमाणे असंबंध बडबड करीत त्यांचंच बोलणं मी तुला ऐकवतो असं म्हणून शुकमुनी प्रत्येक राण्यांची बडबड ऐकवतात. एक राणी म्हणते, अगं टिटवे, रात्रीच्या यावेळी आपलं अखंड ज्ञान झाकून ठेवून स्वतः भगवंतही झोपी गेले आहेत आणि तू मात्र झोपत का नाहीस? झोप उडालेली तू अशीच रात्रभर जागून आक्रोश का करीत आहेस? गडे, कमलनयन भगवंतांचं मधुर हास्य आणि लीलायुक्त उदार नजरेनं तुझ्या हृदयाला सुद्धा आमच्याप्रमाणेच घरे पडली नाहीत ना?
दुसरी राणी म्हणते, अगं चक्रवाकी, तू रात्रीच्या वेळी प्रियकर दिसत नसल्यामुळं आपले डोळे बंद करून अशा प्रकारे करुण स्वराने त्याला बोलवीत आहेस का? आमच्याप्रमाणेच भगवंतांची दासी होऊन त्यांच्या चरणावर वाहिलेली पुष्पमाळ तू आपल्या वेणीत घालू इच्छितेस काय? एक राणी म्हणते, ए समुद्रा, तू तर नेहमी गर्जनाच करीत असतोस. तुला झोप येत नाही का? तुला सदैव जागे राहण्याचाच रोग झाडलाय. आमच्या प्रिय श्यामसुंदरानं तुझं धैर्य, गांभीर्य इत्यादी स्वाभाविक गुण हिरावून घेतले आहेत. म्हणूनच तुझी अशी कठीण अवस्था झाली आहे काय रे? आणि म्हणते, हे चंद्रा, असाध्याचा क्षयरोग तुला झाला आहे. म्हणूनच तू इतका क्षीण झाला आहेस. त्यामुळं तू आपल्या किरणाने अंधार सुद्धा नाहीसा करू शकत नाहीस. आमच्या प्रिय श्यामसुंदरांच्या गोड गोड गोष्टी विसरल्यामुळं आमचं जसं बोलणं कमी झालं, तसंच तुझे किरणही कमी झाले असावेत, असं मला वाटतं. एक राणी म्हणती, हे मलय पर्वतावरील वायो, आम्ही तुझं काय वाकडं केलंय रे? ज्यामुळे तू भगवंतांच्या नेत्रकटाक्षाने अगोदरच घायाळ झालेल्या आमच्या मनात पुन्हा कामदेवाला पाठवतोस. एक राणी उंच स्वरात म्हणती, अहो श्रीमान मेघा, तू निश्चितच यादवराजांचा लाडका आहेस. म्हणूनच तू आमच्याप्रमाणे त्यांच्या प्रेमपाशात बांधला जाऊन त्यांचं ध्यान करीत आहेस. त्यांच्या भेटीसाठी तुझं मन कासावीस झालं आहे. त्यामुळंच तू त्यांची वारंवार आठवण काढून आमच्याप्रमाणेच अश्रुधारा गाळीत आहेस. अरे बाबा, त्यांच्याशी संबंध जोडणं म्हणजे खरोखर विकतचं दुखणंच घेणं आहे. एक राणी म्हणती, "हे सुरेल गळा असणाऱ्या कोकिळा, आमच्या प्राणप्रियासारखीच मधुर स्वरात तू बोलतोस. प्रियकराच्या विरहामुळे मेलेल्यांना जीवन देणाऱ्या या गोड शब्दात मला सांग की मी तुझ्या आवडीचं काय काय करू? एक राणी म्हणते, हे उदार मनाच्या पर्वता, तू हलत डोलत नाहीस की काही सांगत ऐकत नाहीस. तू कोणत्या तरी गहन चिंतेमध्ये बुडाला आहेस असं वाटतं. आमच्याप्रमाणेच तुलाही असं वाटतं का की आमच्या स्तनांप्रमाणे असणाऱ्या तुझ्या शिखरांवर वासुदेवांचे चरणकमल धारण करावेत? एक राणी म्हणते, हंसा, अरे ये, तुझं स्वागत असो, बैस, हे दूध पी. बाबा रे, श्यामसुंदरांच्या बद्दल काही सांग. तू त्यांचा दूत आहेस असं वाटतंय आम्हाला. श्रीकृष्ण सुखरूप आहेत ना? त्यांची मैत्री फार अस्थिर आहे. त्याने आम्हाला सांगितलेलं त्यांना आठवतं का? ते आमची पर्वा करीत नाहीत, तर आम्ही तरी त्यांच्या मागे कशाला धावावं? हे क्षुद्राच्या दूता, आमची इच्छा पूर्ण करणाऱ्या त्यांना बोलून आण, परंतु लक्ष्मीला मात्र बरोबर आणू नकोस. भगवंतावर अनन्य प्रेम असणारी सर्व स्त्रियांमध्ये एकटी लक्ष्मीच आहे काय? अशा प्रकारे सर्व कृष्णाच्या पत्न्या सतत श्रीकृष्णांची आठवण काढून श्रीकृष्णांच्या गुणांचं, लीलांचं वर्णन करीत असत. सत्पुरुषांचे एकमेव आश्रय असणाऱ्या श्रीकृष्णाने वेदोक्त धर्माचं स्वतः आचरण करून लोकांना दाखवून दिलं की धर्म, अर्थ आणि काम साध्य करण्याचे गृहस्थाश्रम हेच स्थान आहे. म्हणून ते गृहस्थाला उचित अशा धर्माचा आश्रय घेऊन व्यवहार करीत होते. त्यांच्या 16,108 राण्या होत्या. त्यांच्या प्रत्येक पत्नीला प्रत्येकी 10-10 पुत्र होते. या पुत्रांमध्ये अनेक रथी, महारथी होते. यदुवंशातील मुलांना शिक्षण देण्यासाठी 3,28,00,000 आचार्य होते असं ऐकिवत आहे. अशा स्थितीत यादवांची संख्या किती असेल हे सांगताच येत नाही. पण उग्रसेनांच्या अधिपत्याखाली जवळजवळ 1 महापद्म सैनिक होते. प्रकृतीच्याही पलीकडं असलेल्या परमात्म्याने स्वतः स्थापन केलेल्या धर्ममर्यादेचं रक्षण करण्यासाठी दिव्य लीला शरीर धारण केलं आणि त्याला अनुरूप अशा अनेक अद्भुत घटनांचा अभिनय केला. त्यांचे एक एक कर्म स्मरण करणाऱ्यांच्या कर्मबंधनाला तोडून टाकणार आहे. दुश्रेष्ठ श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या सेवेचा अधिकार जो प्राप्त करून घेऊ इच्छितो त्यांनी त्यांच्या लीलांचं श्रवण केलं पाहिजे.
जेव्हा मनुष्य क्षणाक्षणाला श्रीकृष्णांच्या मनोहर लीलाकथांचं श्रवण, कीर्तन आणि चिंतन करू लागतो, तेव्हा त्याची क्षणोक्षणी वाढणारी हीच भक्ती त्याला भगवंतांच्या परमधामाला नेऊन पोचवते. गोपाळ कृष्ण भगवान की जय. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ.